बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारुणे आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आजचा पाठ आपला 21वा पाठ आहे आणि अद्वैत स्वरूपामध्ये तद्रूपता म्हणजे अद्वैत स्वरूप म्हणजे एकच स्वरूप आहे। भगवान परमात्मा एकच आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप एकच आहे, त्या स्वरूपावर हे सर्व जगत निर्माण झालेलं आहे किंवा तो भगवान परमात्मा अनंत अवतारही घेतो आणि तो षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे। तर याप्रमाणे गुरुजींनी आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन 2 दोह्यांनी केलेले आहे। आता पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याने लक्ष्य स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात। तर यम अभेद लक्ष्य जाणी करी रह्य सुख स्वरूप निरंतर महदाकाशवत पोते स्वयं स्वप्रकाश स्वरूप पोते स्वयं स्वरूप। तर यम म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर, मनाला आणि वाणीला न कळण्यासारखा असणारा हा भगवान परमात्मा, तो मनाला किंवा वाणीला, कारण त्यांनी भगवान परमात्मानं ही मन वाणी वगैरे हे त्यांनी बनवलेलं आहे। तर अभेद असा जो लक्ष्य जीव आणि ईश्वर या भेदावाचून असणारा लक्षार्थ रूप असा आत्मा, जीवापेक्षा आणि ईश्वरापेक्षा वेगळा असलेला असा जो आत्मा, त्यास अनुभवाने जाणून रह्य सुख स्वरूप म्हणजे अद्वैत सुख स्वप्न तद्रूपतेची स्थिती करून असावे असे होते। महदाकाश असे जे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे, तसेच आत्मा स्वरूप जीवेश्वर भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे। म्हणून बाळा आपण निर्विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा। तर भगवान परमात्मा म्हणजे जीव आणि ईश्वर हे उपाधी भेदानं जीव आणि ईश्वर नावाशी पडलेले आहेत। दोघांचं जर उपाध्या बाजूला केल्या तर तो एकच परमात्मा शिल्लक राहतो आणि त्या परमात्म्याचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्या भगवान परमात्म्याचे एकदा स्मरण आपल्याला जर दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं तर सतत आपण त्या स्वरूपाशी एकरूप राहू शकतो। म्हणून तत्वमसी महावाक्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे। तत्वमसी म्हणजे शिष्यानं प्रश्न केलेला आहे, गुरु महाराज आपण जीव आणि ईश्वर हे दोघे एकच आहे असे सांगता, पण जीवाची लक्षणं जर पाहिली आणि ईश्वराची लक्षणं जर पाहिली तर ती वेगवेगळी आहेत। जीव हा सुखी दुःखी करता भोगता अल्पज्ञ असा आहे आणि ईश्वर तर तो परिपूर्ण आहे, तो उत्पत्ती स्थिती लय करता वगैरे आहे। आणि तो मग यांच्यामध्ये असा जो फरक आहे तो का असावा? तुम्ही तर म्हणतात की सस्वरूपी एकच आहे, तर मग ईश्वर तो कसा आहे म्हणले? अहंकार रहित सुख दुःख रहित समर्थ स्वतंत्र जगाच्या उत्पत्तीचा स्थितीचा आणि लयाचा करता सर्वज्ञ असा आहे। तर मग या दोघांचे ऐक्य कसे होऊ शकते सांगावे? तर गुरु म्हणतात की अरे तत्पद ईश्वर आणि तोमपद जीव या 2 पदांचे जे वाच्यार्थ आहेत व लक्षार्थ आहेत ते न समजल्यामुळं आता जीवाचा वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय आणि ईश्वराचा वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय, तर हे ध्यानात आपण घ्यावं लागतं की वाच्यार्थ आणि लक्षार्थ हे ध्यानात घ्यावं लागतात। वाच्यार्थ आणि लक्षार्थ न लक्षात आल्यामुळं त्यांच्या उपाधीमुळं आपल्याला भेद दिसतो आहे, परंतु दोघांच्या जर उपाध्या काढल्या तर एक स्वरूपच उरते हे गुरु सांगताहेत। तर मग ते म्हणले बाबा जे जीवाची लक्षणं आहे सुखी दुःखी करता भोगता अल्पज्ञ वगैरे जे आहे ते अंतकरणाची उपाधी लागल्यामुळं किंवा देहाची उपाधी लागल्यामुळं तर ते जीव असं म्हटलेलं आहे। आणि
जो ईश्वर आहे तो समर्थ आहे, सुखदुःख रहित आहे, स्वतंत्र आहे, जगाच्या उत्पत्ती स्थितीचा लयाचा करता आहे, सर्वज्ञ आहे, असं जे आहे तर त्याला मायेची उपाधी असल्यामुळं त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. आणि दोघांचं ततत्वमाशी या महावाक्यानं तत आणि त्वम, तत हे ईश्वरासाठी वापरलेलं आहे आणि त्वम हे जीवासाठी वापरलेलं आहे. तर ततचा वाच्यार्थ आहे ईश्वर आणि लक्ष्यार्थ आहे ब्रह्म, आणि त्वमचा वाच्यार्थ जीव आहे आणि लक्ष्यार्थ कुटस्थ आहे. तर ह्या दोघांच्या उपाध्या जर काढून टाकल्या तर फक्त एक स्वरूपच उरते, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही राहत नाही. कारण उपाधीच्या वेगळं असं ते स्वरूप आहे आणि ते सामान्य स्वरूप आहे. आणि त्या सामान्य स्वरूपामध्ये आपल्याला वृत्तीनं ज्ञान करून घेऊन, अंतकरणाच्या वृत्तीनं खात्रीशीर कळवून घेऊन, आणि त्याच्यासाठीच आपल्याला हा देह दिलेला आहे. मनुष्याचा देह फक्त आपल्याला भगवान परमात्माचं ज्ञान व्हावा याच्यासाठीच दिलेला आहे. परंतु या देहाची कार्य व्हावेत म्हणून शब्दस्पर्श रूप रसगंध हे विषय त्यामध्ये आहेत. परंतु जीव या शब्दस्पर्श रूप रसगंध या विषयांच्या नादाला लागून जीव परमार्थ करत नाही. परमार्थ करणे म्हणजे काय करणे माय बापा हो? तर आपल्या स्वरूपाची, आपण कोण आहोत एवढं ओळखून घेण्यासाठी. आणि बाकीची राहिलेले कर्म आहेत ते विधीचे कर्म तर तुम्हाला शास्त्रानंच करायला सांगितलेले आहेत. निषेधाचे कर्म करू नका असं शास्त्रच सांगत आहे. मग निषेधाचे कर्म आणि सकाम कर्म न करता निष्काम बुद्धीने भगवान परमात्माची सेवा करायची, आणि झालेले जे कर्म आहेत विधीचे तर त्या कर्माचं फल त्या भगवान परमात्माला अर्पण करायचं. कारण कोण करतं कर्म? आपल्याला असं वाटतं, जीवाला असं वाटतं की मीच कर्म करतो, पण मी कर्म करतो तर त्या कर्माला साह्य तरी कोण आहे? त्या कर्माला साह्य परमात्मा आहे. आपल्यामध्ये चैतन्य आहे आणि ते चैतन्यच साह्य आहे कर्मासाठी. पण सामान्य चैतन्य कर्माच्या विरोधी नाही. विशेष चैतन्यानंच आपल्याला हे कळत असतं. विशेष चैतन्य म्हणजे नाम आणि नामीचा अभेद असतो. म्हणजे नावाचा आणि रूपाचा अभेद आहे भगवान परमात्माचा. त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करून, त्या भगवान परमात्माशी एकरूपता जाणून घेऊन, त्या भगवान परमात्माशीच मी एकरूप आहे, तो भगवान परमात्माच माझी सर्व योगक्षम वहाम्यहम, तो भगवान परमात्मा करतो. आपली सर्व कर्म तो करत आहे आणि तोच करतो, दुसरं कोणीही करत नाही माय बापा हो. पण त्याचं फक्त साह्य आहे आणि आपल्याला उपाधीच्या योगानं कर्म करायचे आहेत म्हणून आपल्याला असं वाटतं की आपली उपाधीच कर्म करते. उपाधीमध्ये जर चैतन्य नसेल, उपाधीमध्ये जर परमात्मा नसेल, उपाधीमध्ये जर असणारं भगवान परमात्माची सत्ता नसेल तर कार्य कसं होईल? मग आता आपले पाठीमागं झालेले आहेत एक इंद्रिय आणि एक इंद्रियाची देवता. जर त्याच्यामधलं एकही जरी कमी असलं तरी आपल्या त्या इंद्रियाकडून कार्य होत नाही. मग तसं तो भगवान परमात्माची सत्ता आपल्या शरीरामध्ये असल्यामुळं ती कर्म होतात. म्हणून त्या कर्माचं फल म्हणजे निष्काम कर्माचं फल आणि नित्यनिमित्ती कर्माचं फल भगवान परमात्माला अर्पण करून, आणि ह्या ततत्वमाशी या दोघांच्या वाच्यार्थ काढून टाकून लक्षार्थ घेऊन भागत्याग लक्षणेने सच्चिदानंद आत्मा आपण ब्रह्मरूप कशा आहोत ते ध्यानात घेऊन. पण जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर नामचिंतनच करावं लागतं माय बाप हो. नामचिंतन करावं लागतं आणि श्वास हा कंट्रोलिंगमध्ये राहिला पाहिजे, तरच आपल्याला सुख वाटू शकतं, अन्यथा सुख वाटत नाही. मग आपली धडधडी आपल्या अंतकरणामध्ये, आपलं अंतकरण जे पोळतंय, आपलं अंतकरण जे जळतंय त्याचं कारण आहे आपण चिंतन न करत असल्यामुळं तशी अवस्था होते. आपण सस्वरूपाकडं लक्ष ठेवून, आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण त्या भगवान परमात्माच्या
सत्तेनं हे कर्म होत आहेत त्याला अर्पण करून अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि मग ह्या दोघांचा तत्त्वमाशी भागत्याग लक्षणा कळून घेऊन ते दोन्ही स्वरूप एकच आहे म्हणजे प्रब्रह्म स्वरूप. आता आपल्याला ही देहाची उपाधी दिली म्हणून आपल्याला त्वम आहे आणि ईश्वराला उपाधी मायेची आहे म्हणून तत् आहे. तत्त्वमाशी या दोघांचा वाच्यार्थ काढून टाकून लक्षार्थ घेऊन आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत असं आपण चिंतन सतत त्या चिंतनामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून पुढं म्हणतात की तत्व मट घटाकाशावत अशी पद महदाकाश बे उपाधी भाग त्याग करीन पोते स्वयंप्रकाश. शिष्या जसे एकाच आकाशाच्या मठाच्या उपाधीने मठाकाश म्हणतात आणि घटाच्या उपाधीने घटाकाश म्हणतात आणि हे सर्वत्र महदाकाश आहे. तर त्याच न्यायाने एक म्हणजे अद्वितीय अशा तत्वात मायेच्या उपाधीने तत्पदाचा अर्थ ईश्वर असा पंडित सांगतात म्हणले आणि अविद्येच्या उपाधीने तोमपदाचा अर्थ जीव असे सांगतात. तर मायेच्या उपाधीने ईश्वर म्हटलेला आहे आणि जीवाच्या अविद्येच्या उपाधीने जीव असं म्हटलेलं आहे. तथापि या दोन्ही उपाधी सोडून लक्षार्थ आहे ते तू आहेस म्हणजे ते ब्रह्म. तो हा विठ्ठल भरवा. तो म्हणजे बाहेरचा परमात्माने हा म्हणजे आतला कुटस्थ. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. मला तर आमचे सांगलीचे साहेब जर बघितले तर मला पांडुरंगाची स्मरण होतं. पांडुरंगाचं पांडुरंगच दिसतात मला. कारण अगदी डेक्टोला डेक्टो पांडुरंगासारखं रूप आहे की नाही त्यांचं. जातो मी पंढरपूरला जर गेला नसला तर डबल पांडुरंगाला पाहून या तुम्ही. अगदी डेक्टोला डेक्टो म्हणजे पांडुरंगासारखं. हो म्हणजे पांडुरंगाचं स्मरण मला सुद्धा व्हावं सततच म्हणून मला आमचे साहेबांचं रूप त्यांनी दाखवलेलं आहे की नाही. भगवान परमात्मा सर्वांच्या रूपानं तो एकच आहे. आणि बघा ना आमच्या रुक्मिणी. बघा रुक्मिणी पांडुरंगाच्या जवळ रुक्मिणी असतात का नाही. हो रुक्मिणी आमच्या ताई सांगलीच्या ताई बघा ना कशी विठ्ठल रुक्माई बघा जोड कशी दिसते वरच्या कडेला. आणि ते पांडुरंगाचं तसं दर्शनच असतं तसं आहे की नाही. तर तथापि या दोन्ही उपाधी सोडून लक्षात उपाधी म्हणजे माया आणि अविद्या ही दोन्ही सोडून ते तू आहेस. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तर याप्रमाणे आशीपदाने दोघांचे ऐक्य जाणल्याने एक अद्वितीय स्वरूप सिद्ध होते. ईश्वराच्या ठिकाणी समर्थपणाने जीवाच्या ठिकाणी असमर्थपण ही अनुकर्मे मोठ्या आणि लहान अशा उपाधीच्या योगाने मात्र उत्पन्न झालेले आहेत. पण हे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. मठात पुष्कळ माणसे बसू शकतात व हजारो मन धान्यही भरून ठेवता येते. पण घटात एक माणूसही बसू शकत नाही आणि एक मन धान्यही भरून ठेवता येत नाही. यावरून काय झाले की मठ आणि घट यांच्यात अनुकर्मी जी मोठी उपाधी आणि धाकटी उपाधी. फक्त आपल्याला उपाधी काढता आली पाहिजे. आपल्याला सगुण रूपानं व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला जर देव पाहायचा असेल तर तुम्ही सगुण रूपानं आहेत की नाही. भगवान परमात्मा सगुण रूपानं येतो आणि तुमच्यामध्ये जे चेतन आहे ते निर्गुण रूपानं परमात्मा आहे की नाही. प्रत्येकाच्या अंतर्यामी स्वरूप आहे. मग तुम्ही असं म्हणाल की आपल्यामध्येच आहे. मग पशु पक्ष्यामध्ये सर्वामध्ये या 84 लक्षयोनीमध्ये आहे का तर त्यांच्यामध्ये सुद्धा स्वरूप आहे. ध्यानात ठेवा. असं नाही की ते कुत्र्यात नाही मांजरात नाही असं नाही. ते झाडात नाही किंवा 84 लक्ष योनी सर्वांच्या अंतर्यामी व्यापक आहे. पण मायबाप ध्यानात ठेवा त्यांना त्याचं भजन करता येत नाही. त्यांना माहीत नाही आपण कसं भजन करायचं. का असं कुठं घडलं का कुत्रे मांजरांची सभा भरली ते म्हणले की आता आपण गुरु करू आणि ह्या गुरुच्या मार्गाने जाऊ. असं काही कुठं मला दिसलं नाही. काही कुत्र्या मांजराची सभा काही कुठं दिसली नाही. कुत्र्या मांजरामध्ये सुद्धा परमात्मा सामान्य स्वरूपानं आहे. पण त्यांना काहीही करता येत नाही. त्यांना भगवंताचं भजन करता येत नाही.
आणि आपणही जर त्या भगवान परमात्माचं आपल्याला मनुष्य देह मिळून सुद्धा जर आपण त्या भगवान परमात्माचं भजन नाही केलं तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक होईल. म्हणून मायबापा हो, ध्यानात ठेवा, आपल्याला मनुष्य देह मिळाला ते एकच कारण आहे, त्या परमात्म्याची स्वरूपाची आपल्याला ओळख व्हावी. आणि ते स्वरूप म्हणजेच आपलं स्वरूप आहे. त्या भगवान परमात्मामध्ये ना आपल्यामध्ये भेद नाही. एवढं कळण्यासाठी त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागतं. आणि नामचिंतन केल्यावर दुःख हे पळून जातं, दुःखांचा नाश होतो. पण त्या श्वासावर नामाकडं लक्ष असलं पाहिजे मायबापा, त्या परमात्म्याकडं लक्ष असलं पाहिजे. आपलं लक्ष आपण बाहेर लावतो, बाहेर, आणि बाहेर लक्ष गेलं की डोळ्याला रूप हा विषय दिसतो. आणि ते रूप दिसले की मग आपल्याला रूप म्हणजे जे जे बी डोळ्याने दिसतं ते आणि मग त्या रूपाच्या नादाला लागलं तर कोण गेला होता, रूपामध्ये कोण खलास झालं, तर रूपामध्ये पतंग गेला. पतंग आहे की नाही पाठीमागं झाला आपल्या पाठामध्ये. तसं एक एक जीव एका एका विषयामध्ये गेला आणि पाचीची पाची विषय आपल्याकडं करून ठेवले. पण आपला विषय आहे तो एकच, ते परब्रह्म स्वरूप आपलं स्वरूप आहे आणि आपण तो आहोत. मायबापा हे देह म्हणजे आपण नाहीत आणि देहातले इंद्रिय म्हणजे आपण नाहीत आणि देहातल्या इंद्रिया म्हणजे दैवत सुद्धा आपण नाहीत. या दैवतांचे, या इंद्रियाचे, या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाचे आपण साक्षी द्रष्टा सच्चिदानंद आत्मा, सच्चिदानंद आत्मा अस्ति भाती प्रिय रूपानं भरून राहिलेलो आहोत आपण. मायबापा ध्यानात ठेवा, त्या परमात्म्याचं सस्वरूप अनुसंधान असावं आपण कार्य करत असताना. जर आपण ते कार्य करत असताना त्या परमात्म्याचं अनुसंधान राहत नसेल तर आपले भक्ती राहत नाही. मग ती भक्ती राहत नाही. भक्ती राहावी म्हणून सतत आपल्याला स्मरण असलं पाहिजे की माझ्यातला परमात्माच माझी ही सर्व कर्म करून घेत आहे. त्या आपल्याला असं वाटतं की त्या कर्मामध्ये आमची आठवण राहत नाही. हो, आम्ही कसं स्मरण करावं, आमचा इसर पडतो आम्हाला. पण हे कर्म कशामुळं घडायलंय, देह कशामुळं चालायला लागलाय, याच्यामध्ये कोण आहे याची आठवण राही की नाही आपल्याला, आणि आपणच असतो त्यामध्ये. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण चेतन रूप आहोत, आपण शरीर नाहीत, आपण इंद्रिय नाहीत, इंद्रियाचे दैवत नाहीत, हे चार देह आपण नाहीत, या दृश्याचा आपण द्रष्टा आहोत, हे सर्व दृश्य आपण पाहत आहोत. हे सर्व ईश्वराची लीला आहे आणि त्या ईश्वरानं निर्माण केलेलं आहे. तर म्हणून म्हणले त्या अनुक्रमे मोठी उपाधी आणि धाकटी उपाधी यांच्यातल्या भेदामुळे पुष्कळ आणि थोडे सामर्थ्य भासते. म्हणजे ईश्वरामध्ये जीवामध्ये पुष्कळ म्हणजे लहान मोठं आपल्याला वाटतं ना की ईश्वर असा आहे, सर्वज्ञ आहे, आपण अल्पज्ञ आहोत वगैरे. मग आता आपली उपाधीच तशी छोटी आहे, ईश्वराची उपाधी म्हणजे पूर्ण माया आहे. तर सामर्थ्य आणि असामर्थ्य प्रकारचे भेद नाहीत. घटात आणि मठात दोहोतही महदाकाश जे आहे ते भेदरहित एकच आहे. आता मठातला आकाश असो का घटातला आकाश असो, हे महदाकाश रूपानं म्हणजे आत बाहेर सर्वत्र व्यापक असं आकाश एकच असतं. त्याप्रमाणे जीवामध्ये म्हणजे या देहामध्ये असलेलं चैतन्य आणि ईश्वरामध्ये असलेलं चैतन्य आणि सर्वत्र व्यापक असलेलं चैतन्य ते एकच चैतन्य आहे. त्याच्यावर आपल्याला त्यांनी शरीर दिलं म्हणून काय झालं, आपल्याला व्यवहार करता यावं म्हणून तर आपल्याला छोटं बनवलेलं आहे. आणि आपापले व्यवहार व्हावं आणि आपण व्यवस्थित सुखानं राहावं, त्या परमात्म्याची आठवण ठेवावी, त्या भगवंताचं भजन करावं, सुस्वरूपाची आठवण. पण कोण करतो सुस्वरूपाची आठवण? आपल्याला प्रत्येकाला कशाची आठवण होते? आपल्या संसाराची आठवण होते आपल्याला, संसाराची. आता किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित असं जरी प्रमाण असलं तरी आपण संसाराचीच आठवण करतो मायबापा. हो, अनंत जन्मापासून आपण लेकरं बाळक केले, बायका पोरं झाले, सगळा संसार चलत आला मायबाप हो. आणि मी केला आणि माझ्यामुळं झाला असं म्हणत आलो म्हणून तर हे आपल्या नशिबाला लागलेलं आहे. या संसाराची आपल्याला स्मरण होत असतंय, सतत स्मरण होतं. आणि ते स्मरण झालं तर काय होतंय तर आपल्याला त्याचंच स्मरण होऊन अंतकाळीच्या वेळेस ते स्मरण होईल. आणि मग आपल्याला 84 योनीच्या लक्षयोनीच्या फेऱ्यामध्ये जावं लागेल मायबाप हो. म्हणून तुमच्या बंधनाची तुमची सुटका व्हावी, तुमची आमची सुटका करून घेण्याचं सामर्थ्य ज्याच्या त्याच्यामध्ये आहे. स्वतः गुरुसुद्धा काही करू शकत नाही, ध्यानात ठेवा.
तुम्ही जर त्या परमात्म्याचं स्मरण नाही केलं, त्या परमात्म्याची आठवण नाही केली, आता परमात्मा समर्थ हे खरं आहे, पण तुम्ही जर त्या परमात्म्याचं आपण परमात्मा स्वरूप कसं आहोत हे जर नाही कळून घेतलं, तर मग आपल्याला जर त्या परमात्म्याचं अपरोक्ष ज्ञान नाही झालं तर कशी सुटका होईल? आता भगवंताला तर काहीही करता येतं, जो भक्त आहे त्याला तो मुक्त करू शकतो, परंतु कसा करू शकतो? तर त्या नामचिंतन करून मी माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे ज्ञान समजून घेऊन स्वतःलाच मुक्त व्हायचंय. मायबाप ध्यानात ठेवा, गुरु फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात, रस्ता दाखवू शकतात, वाट दाखवू शकतात. नाहीतरी भगवान परमात्माच्या मनामध्ये आलं तर तो कोणाचाही उद्धार करू शकतो. मग हे अशाच पद्धतीनं करतो भगवान परमात्मा उद्धार. नाहीतरी त्याला जर वाटेल की याला आपल्याकडे घ्यायचं आहे तर तसाही तो करू शकतो. परंतु सरासरी आपण नामचिंतन करून घेऊन, दृढ अपरोक्ष ज्ञान करून घेऊन आपण त्या मार्गावर जाऊ शकतो. भगवान परमात्माचं स्वरूप आणि आपलं स्वरूप दोन नाही, अभेद अशी भक्ती कळवूनच आपण मुक्त होऊ शकतो. असं जर ते भेदरहित एकच आहे, वेगवेगळे नाही, त्याप्रमाणे तत्पद आणि तोमपद यांच्या लक्षार्थ रूपाचे शुद्ध सच्चिदानंद ब्रह्म एकच आहे, त्यात भेद नाही. म्हणून जीव आणि ईश्वर यांच्या वाच्यार्थ रूपाने असलेल्या कल्पीच्या दोन उपाधी अविद्या आणि माया, जीवाची उपाधी अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे, त्यांचा भागत्याग लक्षणेने त्याग करून अरे मुमुक्षु पुरुषा, तो स्वतः प्रत्येगात्मा जीव ईश्वराचा शुद्ध लक्ष स्वयंप्रकाश रूप आहे अशा आपल्या मनात अगदी गाठ मारून ठेवावी. तर मग हे सतत आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण कसे ब्रह्मरूप आहोत. पण आपल्याला जर ह्या देहाचा अहंकार नाही गेला, आपण काय आपलं चाललेलं आहे, आपण काय म्हणतो की ही काय, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे, मी ह्या आश्रमाचा आहे, मी योगी आहे, मी जपी आहे, मी ज्ञानी आहे, मी तपी आहे. काय काय चाललंय आपलं? मग आपण हे जर आपल्याकडं अहंकार घेत असू, जर आपण ह्या मनुष्य देहाचा अहंकार घेतला, आता मला थोडंसं ज्ञान झालं की मी म्हणतो मी ज्ञानी आहे. अरे तू ज्ञानाचा द्रष्टा, साक्षी, स्वयंप्रकाशानंद सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहेस. ज्ञानी म्हणणारा कोण निर्माण झाला इथे? मग तसं प्रत्येक जण आपापलं कर्म करतो आणि मी केलं माझ्यामुळं झालं असं म्हणतो आणि स्वतःकडे श्रेष्ठत्व घेतो. तर मग स्वतःकडे श्रेष्ठत्व घेतल्यावर त्यानं केलेल्या कर्माचं फल त्याला मिळेल, पण जन्ममरणातून मुक्तता होणार नाही, दुःखाचा नाश होणार नाही. दुःख येणं म्हणजे जन्ममरण येणं, मायबाप ध्यानात ठेवा. आणि दुःख जन्ममरण संपणे म्हणजे दुःख संपणे स्वरूपामध्ये राहता येतं. तरीसुद्धा तो भगवान परमात्मा आपल्याला, बघा तुकाराम महाराजांचाच अवतार आहे नामदेव महाराज, म्हणजे उद्धवाचा अवतारच आहे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अवतारच नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणजे नामदेव महाराजांचाच, मला वाटतं नामदेव अगोदर का तुकाराम अगोदर हो, आता ते मला त्याचं कन्फर्म नाही. तर म्हणजे तुकाराम महाराज आणि पुन्हा गाडगे महाराज असे, म्हणजे भगवान परमात्मा त्यांना पुन्हा परत सुद्धा पाठवू शकतो किंवा त्यांना येता येतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीन देहकष्टविती परोपकार आहे. मायबापा हो, हे साधू संतांचे आपल्यावर उपकार झाले म्हणून बरं झालं, नाहीतर आपण कोण्या गतीला गेलो असतो आणि काय गती प्राप्त झाली असते आपल्याला सांगता येत नाही. म्हणून 3 प्रकारची लक्षणं आहे. गुरु महाराज भागत्याग लक्षणा कशाला म्हणतात आणि लक्षणं म्हणतात त्या किती प्रकारच्या आहे. आता आपल्याला माहिती आहे जहती, अजहती आणि जहती असे 3 प्रकार लक्षणेचे आहेत. जिच्या समग्र अर्थाचा त्याग होतो तिला जहती असे म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे ते वाक्य जहती लक्षण असे, उदाहरणार्थ गंगायाम घोष प्रतिवसती हे वाक्य घ्या. या वाक्याचा शब्दार्थ असा आहे की गंगेत घोष गाईचा गोटा आहे. आता गाईचा कोटा असतो ना, आपण कोटा करतो, पहिले कोटे करीत होते, आता शेडफीड मारतात वगैरे. तर गाईचा गोटा गंगेत आहे असं शब्द जर लिहिला असेल तर गाईचा गोटा गंगेत म्हणजे पाण्यात असू शकतो का? तर नदीच्या कुठंतरी काठावर असू शकतो. म्हणून तिथला अर्थ आपण अशा पद्धतीने घ्यावा लागतो. जहती लक्षण आहे तर म्हणले
या अर्थावरून पाहिले असता गंगेत म्हणजे गंगा नदीच्या प्रवाहात गायीचा गोठा असणे संभवत नाही, म्हणून गंगापदाचा अर्थ टाकून गंगा नदीच्या काठावर गायीचा गोठा अशी लक्षणा करावी लागते आणि ही लक्षणा महावाक्य संबंधाने करणे संभवत नाही. कारण ही जहती लक्षणा केली असता महावाक्याच्या पदार्थाचा समग्र वाच्याचा त्याग होईल, म्हणजे महावाक्याने जाणण्यास योग्य असे जे शुद्ध चैतन्य त्याचाही त्याग होईल आणि महाअनर्थ होईल. आणि सिद्धांतात तर पदाच्या वाच्यार्थरूप एका अंशाला टाकून लक्षार्थरूप एका अंशाचे ग्रहण करावायचे आहे, ते जहती लक्षणे अर्थातच जुळत नाही. म्हणजे जहती आणि अजहती हे दोन्ही अर्थ, याला भागत्याग लक्षणा कशी करायची हे चांगलं ध्यानात घ्या. आणि हेच अर्थ न कळल्यामुळे भाग त्याग याचा लक्षणेचा अर्थ न कळल्यामुळे वाच्यार्थ आणि लक्षार्थ न कळल्यामुळे दृष्टांत आणि सिद्धांत न कळल्यामुळे आता जी काय ह्या सृष्टीमध्ये जे गोंधळ चालू आहे, भांडणं चालू आहेत, कोण काय काय म्हणतंय की ह्या प्रमाणाचा अर्थ काय आहे, त्या प्रमाणाचा अर्थ काय आहे. साधू संतांनी सांगितलेला अर्थाचा अर्थ जो लक्षार्थ असतो आणि कुठं कुठं वाच्यार्थ घेतात आणि कुठे कुठे लक्षार्थ घ्यावा लागतो, कुठे वाच्यार्थच टाकूनच द्यावं लागतं. मग हे आपल्याला कळत नाही, म्हणजे भागत्याग लक्षणच कळत नाहीत आणि मग इकडं भांडण सुरू होतं. हे असं म्हणला, हे महाराज तसं म्हणला, ते महाराज तसं म्हणला. तर हे जे असं होतं ते आता काही काही वेळेस महाराज बी चूक बोलू शकतात, कारण ज्याला जितकं ज्ञान आहे तितकं बोलतात किंवा ज्याला माहिती आहे तितकं बोलतात. आता वेदांताचा अर्थ म्हणजे परिपूर्ण, आपण तर कसे साधे भोळे भक्त आहोत, आपल्याकडून तर चुका होतील यात नवलच नाही. परंतु काय चूक होऊ नये, निषेधाचं वागू नये, निषेधाचं बोलू नये, निषेधाचं खाऊ नये, निषेधाचं पिऊ नये. आणि आपली साळीभोळी भक्ती आहे त्या भगवान परमात्माचं चिंतन करावं. आपल्याला का आपण काय चारवेद संपन्न आहेत का? आपले याच्यामुळंच आपली साधी बोळी भक्ती आहे की आपण भगवान परमात्माचं स्वरूप ओळखायचं, आपलं स्वरूप ओळखायचं. आपण काय कायदे तज्ज्ञ पंडित नाहीत, अगर आपण वेदांताचार्य नाही, तर आपण आपली साळीबोळी भक्ती करायचं आणि त्या भगवान परमात्माचं स्मरण सतत नामचिंतन करावं. तर यासाठी येते जहती लक्षणा करू नये म्हणले. तिच्यात उलट दुसरी अजहती म्हणून लक्षणा, त्याच्यात सर्वत्र अर्थाचे ग्रहण होते, कशाचाही त्याग होत नाही. उदाहरणार्थ शोण धावती म्हणजे तांबडा धावतो. आता तांबडा रंग कुठं धावत असतो का? म्हणून तिथं म्हणले त्या अर्थी तांबडा रंग ज्याचा आहे असा एखादा घोड्यासारखा प्राणी धावतो आहे असे होते. म्हणजे तांबडा रंग ज्याचा आहे असा घोडा इत्यादी सर्वांचे ग्रहण होते. ही दृष्टांताने निरूपित जहती लक्षणा ही महावाक्याच्या ठिकाणी संभवत नाही. म्हणजे हे का सांगायले तर महावाक्य जे आहे ते तो आहे तत्त्वम अशी, याला जहती आणि अजहती ही लक्षणा तिथे बसत नाही. याच्यासाठी यांनी तांबडा धावतो किंवा गाईचा गोठा गंगेत आहे ही जहती लक्षणा आणि तांबडा धावतो ही अजहती लक्षणा, या दोन्ही लक्षणा याला लागू पडत नाहीत. म्हणजे कशाला लागू पडत नाहीत? महावाक्याला लागू पडत नाहीत, म्हणून ते ध्यानात ठेवा. परंतु महावाक्यात तर तत्त्वम या पदांच्या वाच्याचा त्याग करून केवळ लक्षार्थाचे ग्रहण करावायचे आहे. म्हणून महावाक्यात जहती लक्षणेचेच म्हणजे जहती लक्षणेचेच म्हणजे भागत्याग लक्षणेचे ग्रहण केले पाहिजे. भागत्याग लक्षणेचे स्पष्टीकरण. भागत्याग लक्षणेच्या स्पष्टीकरणात पुढील उदाहरण देतो. स्वयं देवदत्त म्हणजे तो हा देवदत्त आहे. आता या उदाहरणाचा अर्थ स्पष्ट समजावा म्हणून इतिहासाच्या रीतीने त्याची फोड करून सांगतो, ती ऐकून ध्यानात ठेवावी. तर असणार महाराज लोक सुद्धा साधू संतांच्या गोष्टीवर आक्षेप घेतात. तर आक्षेप घेऊ नये साधू संतांच्या ह्याच्यावर. तर भगवान परमात्माला काहीही करता येतं. भगवान परमात्मा काहीही करू शकतो. आता श्रीकृष्ण भगवान परमात्माने एवढे मोठमोठाले राक्षस त्यांच्या आतमध्ये शरीरात घुसून शरीर मोठं करून नष्ट केलेले नाहीत का? एवढा मोठा अग्नी गिळलेला नाही का? द्रोणागिरी पर्वत असताना अंगुलीवर उचलला नाही का? तसं साधू संतावर देवावर आक्षेप घेता येत नाही. देवाला काहीही करता येतं. सूक्ष्म रूप धारण करता येतं, मोठं रूप धारण करता येतं. त्यांच्याकडं त्या काय म्हणतात त्याला, त्या भगवान परमात्माकडं
म्हणजे त्यांचे षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा असल्यामुळं त्याला काहीही करता येतं आणि काहीही होता येतं आणि काहीही भक्तांची सेवा कशीही करता येते. तर त्या भगवान परमात्मावर साधू संतांवर आक्षेप घेऊ नये. आणि साधू संतांवर जर आक्षेप घेतला तर चालत नाही, कारण भगवान परमात्मा काहीही करू शकतो, त्यानंच निर्माण केलेली आहे सृष्टी ही. तर त्याप्रमाणे भागत्याग लक्षणेचे स्पष्टीकरण, भागत्याग लक्षणेच्या स्पष्टीकरणात पुढील उदाहरण देतो म्हणले. स्वयं देवदत्त म्हणजे तो हा देवदत्त आहे. आता या उदाहरणाचा अर्थ स्पष्ट समजावा म्हणून इतिहासाच्या रीतीने त्याची फोड करून सांगतो, ती ऐकून ध्यानात ठेवावी. तर म्हणले तत्वमसी महावाक्याचा स्पष्ट अर्थ, कोणी शिवदत्त म्हणून एका खेडेगावचा राहणारा मनुष्य काशीत यात्रेसाठी गेला. तेथे दैववशात काही प्रसंगाने त्याची काशीच्या राजाबरोबर मैत्री जुळल्यामुळे तो तेथे बरेच दिवस राहून परत आपल्या गावी आला. त्या गोष्टीस बरीच वर्ष झाल्यानंतर तोच काशीचा राजा पूर्वसंस्काराच्या जोराने कडकडीत वैराग्य संपन्न होऊन सर्व राज्य सोडून वैराग्याचा वेश धारण करून तीर्थाटन करीत वाटेत पूर्वी काशीत जाऊन आलेल्या शिवदत्ताच्या राहावयाच्याच गावी कर्मधर्म संयोगाने येऊन एका देवळात उतरला. त्याच वेळी शिवदत्त ही नित्यनेमाप्रमाणे त्याच देवळात दर्शनासाठी म्हणून गेला. तो सहजगती त्याची नजर त्या काशीहून आलेल्या विरक्त राजाकडे गेली. तेव्हा त्याने आपल्याशीच विचार केला की कित्येक वर्षापूर्वी काशीस मी जो राजा पाहिला तो हा असावा असे वाटते. परंतु पुन्हा त्याच्या मनात संशय आला की हा तो काशीचा राजा कसा असू शकेल, कारण त्या काशीच्या राजाचं वैभव तिथं राजा असलेलं त्यावेळेस कसं असेल, आणि आता तर कारण तो तर महासमर्थ, हुकूम बजावणारा, सत्ताधीश, अपराध्यास शिक्षा करणारा व योग्य माणसास जहागीर, धान्य इत्यादी देण्यास समर्थ, शिवाय काशीसारख्या पवित्र देशात राहणारा इतक्या असून त्यास मी जेव्हा पाहिले होते तेव्हाच्या त्याच्या लक्षणापैकी एक सुद्धा याच्यात दिसत नाही. आता राजाची लक्षणे कशी असणार, आणि आता हे वेश धारण केला उलट बाह्य रूपावरून एखादा असमर्थ पराधीन भिक्षुक असावा व म्हणूनच यावेळी या देशात आलेला दिसतो आहे. तर मग मनुष्य तो काशीचा राजाच असे कसे म्हणता येईल. म्हणजे दृष्टांत कशासाठी द्यायलेत की राजा होता त्यावेळेची लक्षणं आणि आता भिक्षुकी रूप धारण करून आलेला आहे त्याची लक्षणं. आता तो राजा एकच आहे नाही, आता भिकारीचं सोंग घेऊन आल्यावर तर माणूस लक्ष देत नाही, वेगळं रूप आहे. आणि त्या राजाचं रूप पाहिलं तर राजाचा राजा कसा असतो, समर्थ असतो, भिक्षुक असमर्थ असतो, यांच्या लक्षणामध्ये फरक असतो. पण तोच पाहिलेला राजा आणि तोच इथं आलेला होता. तर मग त्याला एकदा भ्रांती उत्पन्न व्हावी तरी पण तोच राजा आहे असे फिरून मी एकदा वाटावे अशा रीतीने तो अगदी गोंधळून गेला. तेव्हा पुन्हा एकदा विचार करून त्याच्या शरीराची चिन्हे तो तपासू लागला. ती तपासता तोच राजा अशी पुन्हा एक वेळ बहुतेक मनाची खात्री झाली. म्हणून तो त्या विरक्त मनुष्याबरोबर इकडल्या तिकडल्या गोष्टी सांगू लागला. त्यावेळेचे त्याच्या भाषणात निघालेल्या मुद्द्याच्या खुणावरून व राजा काशी पाहून आलेल्या गावातल्या इतर माणसाशी बोलता बोलता त्यांच्या तोंडून ज्या काही खुनीच्या गोष्टी निघाल्या त्यावरूनही ज्या काशीच्या राजास आपण पूर्वी काशीत पाहिले होते तोच हा अशी त्याने आपल्या मनाची अगदी पक्की खात्री करून घेतली. म्हणजे ही गोष्ट कशासाठी सांगितली तर राजाचे लक्षणं आणि तोच राजा आता भिक्षुक झालेला आहे त्याची लक्षणं पाहता वेगवेगळं वाटत होतं. परंतु सर्व अनुभव घेऊन पाहिला असता तर तोच काशीचा राजा आहे, हा भिक्षुकवालेला आहे तो. आता या गोष्टीचे तात्पर्य असे आहे, तो काशी प्रदेश, ती राजाची समृद्धी, ते सामर्थ्य, तो काल इत्यादी उपाधीनियुक्त राजांचे व हा देश, ही असमृद्धी, ही असमर्थता, हा काल इत्यादी उपाधीनियुक्त भिक्षुकांचे तो राजा हा आहे असे म्हणण्यानेच ऐक्य करण्याचा प्रयत्न सिद्ध होणे शक्य नाही. यासाठी तो काशी प्रदेश व काशी व साम्राज्य समृद्ध्यादी सर्व गोष्टी टाकून, त्याप्रमाणे हा देश, काल, ही असमर्थ इत्यादी सर्व गोष्टी टाकून तो काशीत पाहिलेला राजाच हा मनुष्य आहे अशी केवळ त्याच्या एकट्या पिंडावरूनच, शरीरावरूनच एकता केली तर तीत कोणत्याही रीतीचा विरोध होऊ शकत नाही. याच न्यायाने महावाक्यात तत्दृष्टांत संपला. राजाचं वर्णन वेगळंच होतं आणि आता भिक्षुक रूपानं आल्याचं वर्णन वेगळं होतं. तर मग त्यांच्या त्या दोन्हीकडच्या उपाध्या काढून, राजाच्या तिकडच्या उपाध्या काढून, इकडच्या भिक्षुकाच्या उपाध्या काढून, पण तोच काशीचा राजा आहे हे आपण त्याला ओळखू शकलो. त्याप्रमाणेच तत्त्वमासी ते तो आहेस यापैकी तत्पद वाच्य जो ईश्वर त्यांच्या सामर्थ्य, सर्वज्ञता, परोक्षपण, जगत कर्तृत्व इत्यादी वाच्यार्थ रूपवतीचा त्याग करून
वाच्यार्थ रूप उपाधींचा त्याग करून त्याप्रमाणे तोमपद वाच्य जो जीव त्याचा असमर्थपणा, अल्पज्ञता, परिच्छिन्नता इत्यादी वाच्यार्थ रूप उपाधीचाही त्याग करून तत्पदाचा लक्ष्य अद्वितीय पूर्णानंद सर्वात्मा आणि तोमपदाचा लक्ष्य कुटस्थ साती असंग सच्चिदानंद या दोघांची एकता अशी या पदाने केली तर कोणत्याही प्रकारचा बाद येत नाही, परंतु वाच्यार्थ उपाधी घेऊन एकता करण्याचा प्रयत्न केला तर मात्र बाद येतो. म्हणून या दोघांच्या वाच्यार्थ ज्या उपाध्या आहेत त्या काढून टाकून लक्षार्थ घ्यावा लागतो. यासाठी वाच्यार्थ टाकून देऊन लक्षार्थ ब्रह्म आणि आत्मा यांचा अभेद समजावा व महावाक्यही त्या लक्षार्थातल्या एकतेचे निरूपण करून सांगते. त्यांनी त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत दिलेला आहे. भातगोटे उकळीत घालून कांडून त्यातील तूस निराळे करून ते टाकून आतले तांदूळ तेवढे घेतले तर त्याच्यापासून भुकेची शांती करता येते. आता आपल्या इकडं साळे खातात का तांदूळ खातात? काय महाराज म्हणले असला प्रश्न आम्हाला विचारित असतात का? आम्हाला काही येत नाही का? ती तुम्ही काहीतरीच विचारता सोपं जरा थोडंसं का अवघड विचारा की. पण साळे खात नाही तांदूळ खातेत हे ध्यानात येतं आपल्याला, त्याचा सिद्धांत घ्यायचा असतो. पण तांदूळ तुसापासून वेगळे न करता भातगोटेच्या भातगोटेच म्हणजे साळीला भातगोटे म्हणतात. तर आपण जर साळीचा एक असणारं भातगोटा जर असणारं एक चमच्यावर घेऊन जर आपल्या तोंडामध्ये टाकलं तर आपल्याला मरावं लागेल साळी जर खायच्या म्हणलं तर, आहे की नाही? म्हणून आपण साळी खात नाही, तांदूळ खातो आपण. तर त्याबरोबर तांदूळही गेल्याने सुधेची शांती व्हायची नाही. तर तुसापासून तांदूळ निराळे न काढता सगळे भातगोटेच्या भातगोटे जर खावायचे मनात आणले तर घशाखाली उतरायचे नाहीत. येवच्या दोहोपैकी एकाने भुकेची शांती होणे शक्य नाही. म्हणून तांदूळाने तुष यास निराळे करून तुष टाकून देऊन तांदूळ तेवढेच घेतले तर भूक शांत करण्याचे कार्य होईल. याचप्रमाणे जीव आणि ईश्वर ध्यानात ठेवा. याचप्रमाणे जीव आणि ईश्वर तत्त्वमाशी यांचा वाच्यार्थ टाकून देऊन लक्षार्थ जर घेतला तर तुम्हीच ईश्वर नाहीत का? मग आता तुम्हीच परब्रह्म स्वरूप नाहीत का? हो, साधू संतांनी काय सांगावा, शिव्या देऊन सांगितलं. शिव्या देऊन मला नाहीत शिव्या त्यांच्या आठवत, समजा त्या प्रमाण आहेत त्यांचे. तर जीव आणि ईश्वर यांच्यातून भागत्याग लक्षणेने उपाधिरूप वाच्यार्थांचा त्याग करून एक लक्षार्थ तेवढाच घ्यावा म्हणजे त्या योगानेच मोक्ष सुखाची प्राप्ती होईल. लक्षार्थ घ्यावा लागतो. लक्षार्थ आहेत की नाही तुम्ही परब्रह्म स्वरूप? तुम्ही साक्षात परब्रह्म आहेत. तुम्ही साक्षात देवच आहे. तुमच्यामध्ये तोच आहे. आता इथं फक्त वाच्यार्थ लक्षार्थ आणि उपाध्या काढायचं कळालं की मग तुम्ही परब्रह्म स्वरूप नाहीत का? हो, तुम्ही परब्रह्म स्वरूप आहेच. म्हणजे त्या योगानेच मोक्षसुखाची प्राप्ती होईल. शिष्य म्हणतो, महाराज तत्पद ईश्वरात आणि तोमपद जीवात वाच्यरूप उपाधी कोणत्या आहेत आणि लक्षरूप म्हणतात ते कशा असते ते किंचित विस्ताराने सांगावे हे आपण उद्याच्याला पाहू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आता ईश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो